सुप्रभात मित्रांनो, आपल्याला आता मुंबईला जायची राईड स्टार्ट करायची आहे। गावचे गणपतीचे दिवस आहेत ते संपलेले आहेत आणि विसर्जन पण झालं आहे, पिकनिक पण झाली आहे, सर्व गोष्टी झाल्यात आणि आता मुंबईला परतीच्या प्रवासाला आपण चाललो आहे। तर आज आहे 14 तारीख संडे आहे आज। तर आज आपण सकाळी 7 वाजता आता इथून घर सोडतोय। बघूया मुंबईला किती वाजेपर्यंत पोहोचतोय आणि आपला जो रूट असणार आहे आजचा तो मुंबई गोवा हायवे नसून लोरे, फोंडा घाट, कोल्हापूर, पुणे आणि मग नवी मुंबई असा असणार आहे। तर व्हिडिओला बघत राहा आणि राईडला एन्जॉय करत राहा। तर चला भेटूया या राईडच्या प्रवासामध्ये। तर मित्रांनो, कुर्ली फाट्यावरून मी फोंडा वैभवडी जो रोड आहे तिथे मी लेफ्ट मारला। तर आपण आता टुवर्ड्स फोंडा घाटाकडे चाललो आहे आणि फोंडा घाटाच्या नंतर आपल्याला लागणार पुढे दाजीपूर अभयारण्य, कोल्हापूर आणि मग बेंगलोर हायवे करत मी पुण्याला जाणार आणि पुण्यावरून मग मुंबई असा हा प्रवास असणार आहे आपला आजच्या राईडचा। तर वाटेत खूप सारे पॉईंट पण एक्सप्लोअर करणार आहोत आपण। तर त्या पॉईंटची मजा घ्या आणि राईडला एन्जॉय करा। तर चला आता ॲक्च्युअल राईडला सुरुवात करूया। आता या राईडमध्ये जर पाऊस नाही भेटला तरच बरं होईल मित्रांनो। ही बघा, ही शिवगंगा नदी जे लोरे नंबर 1 आणि लोरे नंबर 2 असा 2 गावांना डिवाईड करते आणि 1 नंबर जे लोरा आहे ते कणकवली तालुक्यामध्ये येतं आणि 2 नंबर जे लोरा आहे ते वैभवडी तालुक्यामध्ये येतं। तर एवढाच फरक आहे लोरेमध्ये। ओ शिट मित्रांनो, ही आहे फोंड्यामधली एंट्री। फोंड्यामध्ये एंट्री करताच आपल्याला सूर्याचं दर्शन दिसतंय। ही आहे फोंडा घाट बस स्टँड आणि ही फोंडा घाट बाजारपेठ। या बाजारपेठेतून सरळ रोड एक राधानगरीला जातो। या सरळ इकडे अपोजिट साईडला कणकवली साईडला जातो, म्हणजे मुंबई गोवा हायवे करून तुम्ही कणकवलीला जाऊ शकता आणि राईट मारलात मुंबई गोवा हायवेला तर तो टुवर्ड्स मुंबई आणि लेफ्ट मारलात तर गोवा म्हणजे कणकवली साईडला। तर असा हा रूट आहे। तर आता आपण इथे लेफ्ट मारला आहे, आपल्या गावावरून येतो जो फोंडा वैभवडी रोड तिथून लेफ्ट मारला आहे। लेफ्ट मारून सरळ फोंडा घाट बाजारपेठेमधून सरळ आपण आता राधानगरीच्या दिशेने चाललो आहे आणि तिकडून मग कोल्हापूर। वाटेत जाताना आपण खूप सारे पॉईंट एक्सप्लोअर करणार आहोत। अरे यार, तर हे आता आपण राधानगरी घाट चढतोय। थोडंसं लवकर यायला पाहिजे होतं पण सकाळी जागच नाही आली। तर ठीक आहे, आता थोडं लवकर आलो असतो तर इथे प्राणी वगैरे पण दिसतात, रोडवर असे ये जा करतात सकाळच्या वेळी वगैरे। एकदा गाड्यांची जास्त मूवमेंट स्टार्ट झाली ना की थोडे कमी असतात, क्वचित असं आढळतं। तुम्हाला इथे सांबर मिळेल, हरण मिळेल, त्यानंतर अजून गौरेडा मिळतो जो थोडा हिंसक प्राणी आहे। तर अशा प्रकारचे इकडे प्राणी तुम्हाला पाहायला मिळतात, रोडवरती ये जा पण करत असतात। ते रात्रीच्या वेळी मोस्टली जास्त असतात। तर रात्रीच्या वेळी 2 व्हीलरने तर सेफ नाही आहे थोडा हा घाट, पण 4 व्हीलरने तुम्ही येऊ शकता, थोडं सांभाळून केअरफुली। तुम्हाला जर रोड माहीत असेल देन ठीक आहे, जर माहीत नसेल तर मग थोडंसं टाळा या रूटने यायचं, कारण टर्न्स पण असे शार्प्स जास्त आहेत। ओके, खूप छान असं व्ह्यू येतो आहे जंगलामधून। माझी गाडी पास होते आणि मला वाटतं असं मीच चाललो आहे। सकाळचे 7:30 वाजलेत फक्त, तरी पण एकही गाडी जास्त दिसत नाही आहे। मधूनच एखादी गाडी येते। गाड्यांची मूवमेंट थोडीशी ह्या रोडला कमी आहे। इकडे या रोडवरती तुम्हाला वॉटरफॉल पण पाहायला मिळतील। माझ्या उजव्या बाजूला एक वॉटरफॉल आहे, तो तुम्हाला दाखवतो।
आई शपथ, गाडी वाकडी लागली. ठीक आहे. हा बघा, हे बघा मित्रांनो, माझ्या मागेच एक छोटासा वॉटरफॉल आहे. खूप सुंदर आहे. यूं ही चला चल रही, यूं ही चला चल रही, कितनी हसीन है ये दुनिया, रंग सारे. वाह, मस्त रोड आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात फोंडा घाट आणि राधानगरी या अभयारण्यामधला मध खूप फेमस आहे. म्हणजेच हनी जो मध आहे तो खूप फेमस आहे. तर या क्षेत्रात जो मध मिळतो तो महाराष्ट्रात खूप ठिकाणी एक्सपोर्ट केला जातो. तुम्ही जर समोर बघाल तर तुम्हाला धुकंच दिसेल. तर आता मी घाटाच्या एकदम टॉपला आलो आहे आणि या घाटामध्ये आपल्याला फक्त धुकंच धुकं दिसतंय. असं वाटतंय की ढगांची चादरच इथे पसरली आहे या पर्वतरांगांवर. खूप छान वाटतंय. वाव, सीनिक एकदम. एकदम सीनिक. सुपर्ब फिलिंग आहे. सकाळ जर व्हावी तर अशी. जवळजवळ मी घाटाच्या सर्वात उंच ठिकाणी येऊन पोचलो होतो. इथला परिसर खरंच खूप सुंदर आणि दाट धुक्यांचा होता. या अशा रस्त्यांवर राईड करायला खरंच खूप मजा येत होती. त्यात या संपूर्ण रस्त्यांवर वाहनांची फारशी ये-जा देखील नव्हती. त्यामुळे या सोलो राईडची मजा अजून द्विगुणित होत होती. ऑर्चिड हॉटेलच्या पुढच्या अलीकडे रामाची वाडी लागते. तिथनं कच्चा रस्ता गेलाय. सगळं स्वयंचलित दरवाजे. ओके, पहिल्यांदा काय लागेल? राऊतवाडी आता लागेल. पहिल्यांदा राऊतवाडी धबधबा लागेल. हां, धबधबा. हां, तिथे रेंज येते. रेंज येते ना. रामाची वाडी बघितलं ना, हां, तिथे एक छोटासा टर्न आहे. हां, त्या टर्न बसून इकडे एक रस्ता गेलाय. त्या रस्त्याने गेलं की तुम्हाला दिसतं. ओके. तर पहिल्यांदा स्वयंचलित धबधबा हे दिसेल ना. सगळं पूर्ण दिसतंय. ओके. पूर्ण दिसतंय. ह्याने जाऊ की पुढून जाऊ? मग नाही, इकडनं जाऊ. इकडून जाऊ ना. ठीक आहे. रोड चांगला आहे. टू व्हीलर. हो हो हो, ठीक आहे. थँक्यू. तर मित्रांनो, इथे हे फॉरेस्ट ऑफिस आहे. त्या फॉरेस्ट ऑफिसच्या अलीकडे इथे रोड आहे. हे बघा, तिथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तिकडून आपल्याला राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते आपल्याला दिसतील. तर चला त्या मार्गे जाऊयात आपण. तो आपला पहिला स्पॉट असेल. तर मित्रांनो, हे आहे दाजीपूर अभयारण्याकडे जाण्याचा मार्ग. अगोदर आपण जो घाट बघितला तो होता राधानगरी घाट आणि आता हे महाराष्ट्रातील प्रथम अभयारण्य आहे. आणि याची जी स्थापना झाली ते 1958 साली या अभयारण्याची स्थापना झालेली आहे. आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य आहे. तर आता इथून आपण राधानगरी जे धरण आहे, ओके, तर त्या धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाहणार आहोत. ते एकदम सिनिक व्ह्यू आहे तिथे. तर ते बघून नंतर पुढे आपण वेगळ्या स्पॉटला जाणार आहोत. मित्रांनो, या अभयारण्यात वाईल्ड लाईफ सँच्युरी, सवराई सडा, फोंडा घाट व्ह्यू पॉईंट, राऊतवाडी धबधबा आणि राधानगरी धरण अशी पर्यटन स्थळे आपल्याला पाहायला मिळतात. त्यात राऊतवाडी धबधबा आणि राधानगरी धरण प्रमुख आहेत. मित्रांनो, पहाटेची वेळ आहे
8 वाजलेत फक्त आणि हे दृश्य बघा किती सुंदर आहे. आणि या दृश्यामध्ये बघा एक मंदिर पण दिसते समोर. खूपच छान. सुपर्ब. त्यानंतर रस्त्याच्या उजव्या साईडला लहानशी चौकी एक आहे. हां जिथे तिकीट देतात ना हां ते. पण तुम्हाला तिथूनच रोड असा त्याच्या दारातूनच असा धरणावर गेला आहे स्वयंचलित दरवाजाला. ओके. म्हणजे राऊतवाडी पहिल्यांदा मला मिळेल, मग तो चौक मिळेल. नाही, राऊतवाडी सोडून तुम्ही पुढे गेलात ना हां आणि एक छोटीशी वाडी आहे हां ती पण सोडायची. हां. तिथून पुढे घसरट लागते. ओके. घसरट लागली की उजव्या साईडला, घसरट संपल्यावर उजव्या साईडला हां एक लहानशी अशी चौकी आहे. हां हां तिथे ठीक आहे. तिकीट देतात त्या धबधब्याची. त्याच्या दारातूनच असं स्वयंचलित दरवाजाला गेलाय. ओके. तिथून एक 100 मीटरवर आहे. ओके ओके. पण पुढे जाता येत नाही, लांबूनच बघावं लागतं. दुरून असं दिसतं लाईनी नाही. ओके ओके ठीक आहे. थँक्यू. हा. मित्रांनो, जंगल म्हटलं की नेटवर्क नाही, मग खरी भटकंती अशा जंगलांमध्येच होते बघा. मी वाटसरूंना विचारत पुढे जात होतो. दक्षिण आणि उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्त्वाचा जंगलपट्टा आहे. हा संपूर्ण परिसर 351 चौरस किलोमीटरमध्ये व्यापलेला आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची 900 ते 1000 फूट इतकी आहे. इथल्या विशेष गोष्टी म्हणजे इथली जैवविविधता, तसेच कव्वा प्राणी आणि जांभा दगड. मित्रांनो, आता मी जंगलाच्या वाटेने चाललो आहे. इथे केव्हाही कोणतेही प्राणी येऊ शकतात. अजूनपर्यंत तर आले नाही आहेत, पण केव्हाही येऊ शकतात, कधीही रोडवर दिसू शकतात. तर लेट सी आपल्याला दिसतात का. मस्तच रोड आहे आणि एवढं गार वाटतंय ना, वातावरण खूपच गार आहे. असं थंडी वाजल्यासारखं वाटतंय. जरा जरी स्पीड वाढवला की असं थंडी वाजते जोरात. मी एवढं रायडिंग जॅकेट घालून पण अशी थंडी जाणवते. ही जंगल सफारी, हे सुंदर रोड, त्या रोडवरची ही माझी सोलो राईड, सर्व एकदम विलक्षणीय होतं बघा. मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की एकदा तरी या अभयारण्याला भेट नक्की द्या. तर मित्रांनो, आता आपण आलो आपल्या पहिल्या स्पॉटच्या तिथे आलो आहे. त्याचं नाव आहे राऊतवाडी धबधबा. तर आता आपण राऊतवाडी धबधब्याच्या दिशेने चाललो आहे. केसांची तर फार वाट लागली. इथे चालायला अशा पायऱ्या आहेत आणि थोड्या अंतरावरच तुम्हाला धबधबा पाहायला मिळतो. मित्रांनो, मी नेहमीच निसर्गरम्य आणि गर्दी नसलेल्या ठिकाणांवर जाणं पसंत करतो आणि या धबधब्यावर माझ्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. धबधब्याचा व्ह्यू खरंच खूप सुंदर होता. तिथली शांतता, पाण्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून तासनतास तिथेच बसून राहावं असं वाटत होतं. पण माझ्याकडे वेळ खरंच खूप कमी होता, कारण अजून खूप लांबचा पल्ला मला गाठायचा होता. तर मी या धबधब्याचं रूप मनात साठवून पुढच्या प्रवासाची सुरुवात केली. मित्र हो, तुम्हाला जर या वॉटरफॉलला भेट द्यायची असल्यास जून ते नोव्हेंबर दरम्यान तुम्ही इथे जाऊ शकता. राऊतवाडीपासून काही अंतरावरती 1-2 ते 3 किलोमीटर पार केल्यानंतर तुम्हाला एक लेफ्टला रोड जातो. तो सरळ आपल्याला कोल्हापूर साईडला जायला रोड मिळतो आणि
सरळ राईटला एक चढणारा जो रोड मिळतो तो म्हणजे राधानगरी स्वयंचलित जे दरवाजे आहेत धरणाचे तिकडे घेऊन जातो. तिकडे थोडीफार घरं पण आहेत दोन्ही बाजूला आणि नंतर मग एक कच्चा रोड लागतो. तर तो हा रोड आहे. तर त्या रोडने सरळ तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. हे प्रॉपर ॲडव्हेंचर होणार आहे आता आपलं. दगडाचा रोड आहे. मित्रांनो, हे आहे राधानगरी धरण आणि या धरणाचे हे स्वयंचलित 7 दरवाजे आहेत. 1 2 3 4 5 6 7 दरवाजे आहेत. सुंदर असा व्ह्यू आहे. लहानपणापासून मी राधानगरी धरणाबाबत फक्त पुस्तकात वाचलं होतं आणि आज प्रत्यक्षात या धरणाचं विहंगम आणि अथांग दृश्य बघून खरंच खूप छान वाटत होतं. या अभयारण्याच्या मधोमध बांधलेलं हे धरण, त्यातलं हे हिरवं पाणी खरंच खूप भारी दिसत होतं. इकडे दोन्ही साईडला तुम्हाला ऊस पाहायला मिळेल. तुम्ही बघताय, कारण कोल्हापूर जिल्ह्यात ऊस देखील जास्त पिकवला जातो. हे बघा, सगळीकडे ऊस आहे. थोडीफार भात शेती पण आहे, पण ऊस हा जास्त पिकवला जातो या ठिकाणी. मित्रांनो, आता आपण टुवर्ड्स कोल्हापूरला चाललो आहे. मधला जो जोड रस्ता होता ज्याच्यामध्ये आपण राऊतवाडी धबधबा आणि राधानगरी स्वयंचलित दरवाजे पाहिले त्या धरणाचे, आणि आता तिथून आपण सरळ लेफ्ट मारला पुढच्या अंगाला आणि तिथून मेन रोडवरती येऊन आता सरळ आपण कोल्हापूरच्या दिशेने चाललो आहे. तर कोल्हापूर आपल्याला जवळजवळ आता इथून 20 किलोमीटर अंतरावर आहे. ओके, तर आता कोल्हापूरमध्ये जाणार आता आपण आणि मग पुढे बघू आता कसं. दादाला पण फोन करायचा आहे तिथून. दादाचं जर घर जवळ असेल तर आपण दादाच्या घरी पण जाणार आहोत. लेट्स सी. मित्रांनो, आता आपण हे कोल्हापूर सिटीमध्ये एंटर केलेलं आहे आणि आता आपण पहिल्यांदा सायबर कॉलेजच्या तिथे साहिल दादाला भेटणार आहे आणि नंतर मग सुभाष दादाला भेटणार आहे. तिथे नाश्ता करणार, चहा पाणी करणार आणि मग मुंबईला रवाना होणार. असा आपला प्लॅन आहे. मित्रांनो, हा आहे समोर हॉकी स्टेडियम, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापूर. आणि आपल्याला सरळ जायचं आहे सायबर कॉलेजच्या तिकडे. तर हे आपल्याला दादा भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत वीर पण. तर मित्रांनो, हे आलो आपण आता साहिल दादाच्या घरी. साहिल दादाच्या घरून आता आपण सुभाष दादा आणि अनिल दादाच्या घरी चाललो आहे. काल सुभाष दादाने त्याचं सामान होतं ते साहिल दादाच्या गाडीत टाकलेलं, तर ते पण घेऊन आता आम्ही सुभाष दादाकडे चाललो आहे. वीर कसा बसलाय बघा बॅग पकडून. तर मित्रांनो, आता आपण सुभाष दादा अनिल दादाकडे आलो आहे. साहिल दादा आपल्याला घेऊन आला इकडं. अरे झोपलो. पार्थकडून आता आपण मुंबईला जायला निघालो आहे. जेवलो मस्त मटण मच्छी आणि आता निघालो आहे. तर चला बाय बाय बाय. चला, थँक्यू. फोन करतो. प्लॅन तर फक्त कोल्हापुरात चहा नाश्ता करायचाच होता, परंतु मग दादा लोकांसोबत गप्पा मारण्यात वेळ निघून गेला
आणि सर्वांनी जेवायचा आग्रह केला तर मग मी दुपारी जेवूनच पुढच्या राईडला सुरुवात केली. तर मित्रांनो, उजगाववरून एक 2च मिनटावर आता आपण मुंबई बेंगलोर हायवेला लेफ्ट मारतो आहे आणि मुंबईच्या दिशेने राईडला सुरुवात करतो आहे. आता वीरला आणि दादाला बाय बाय बोलणार मी आणि मुंबईला जाणार. हे टाईट करायला पाहिजे. हां, हे पकडीने इथे पकडावं, एलंकीनेच होणार बहुतेक. अलंकीनंच होणार. अलंकी जर आत घालून की नाही हे पकडीने फिरवायला पाहिजे किंवा हे पकडीने पकडून अलंकीने हे टाईट करायला पाहिजे. चालेल, ठीक आहे. आता काय हायवे आहे, अलंकी असतात की नाही. आता हे बघूया, हे आहे माझ्याकडे, पण ते मुंबईला मी घेऊन नाही आलो. ते जरा जवळ ठेवायला पाहिजे. हां, चालेल, ठीक आहे. तर आता टेम्पररी आपण जरा टाईट केलं आहे ते, पण तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा पण कुठच्या मोठ्या राईडला निघाल तेव्हा सगळं टूलकिट घेऊन फिरा सोबत, म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम केव्हाही येऊ शकतात. आता हे खूपच लूज झालं आहे, तर केव्हाही निघू शकतं. होपफुली हे मुंबईपर्यंत जाईल. काय आलं काय एलंकीज? हे मी वेगळं घेतलं, ॲक्सेसरीज, एक्स्ट्रा ॲक्सेसरीज आहेत ते. कशाबरोबर? बाहेर आफ्टर मार्केट, पण ते ब्रँडिंगवाल्याच आहेत. BMW ही एक आहे, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. बहुतेक ठिकाणी सगळं एक्स्ट्रा ॲक्सेसरीज घेतल्या आहेत, या ॲडिशनल घ्याव्या लागतात. परत हे पण आहे, नकल गार्ड, विंडशिल्ड आहे, खूप सारे ॲक्सेसरीज आहेत. ओके, तर सिग्नल म्हणजे मुंबईवरून जर येताना मला ब्रिज नाही चढायचा आहे. खाली सर्व्हिस रोडला जायचं आणि राईट मारायचं. तिथून राईट मारू ना. गांधीनगर तावडे हॉटेल चौक म्हणा, तावडे हॉटेल एरिया, तावडे हॉटेल, तावडे हॉटेल चौक एरिया. ओके, बेळगाव बेंगलोर हायवे. हां, ठीक आहे, चालेल. चल मग भेटू परत. थँक्यू. आता हा ब्रिज क्रॉस केला. हां, पुढे अनेक ब्रिज लागेल, तो ब्रिज वर चढायचा आणि जाऊन आता ब्रिज टू ब्रिजच जायचं आहे ना. आपण ब्रिज आहे, हां, उतरायचा, परत अनेक ब्रिज लागेल, परत तो चढायचा ब्रिज. हां, त्याच्या पुढचाच आहे, हां, तो पण चढायचा. साईडला गेलो ठीक आहे, चालेल चालेल. चल वीर. परत थोडासा रस्ता करायचा. चल वीर, बाय. मेमध्ये भेटू आता, ठीक आहे, चला. हा आहे मित्रांनो वारणा नदीचा पूल, आणि त्या वारणा नदीच्या पुलावरून आता आपण चाललो आहे. समोर बघा छोटे डोंगर दिसत आहेत, त्या डोंगरावरती ऊन आहे, इकडे ऊन नाही आहे, थोडंसं ढगाळ वातावरण आहे. आणि हा हायवे मुंबई बेंगलोर, मुंबई पुणे बेंगलोर. मित्रांनो, आपल्याला येताना कोल्हापूरला एक रायडर मिळाला आहे, त्याचं नाव आहे अतिश. तो स्वतः सायकलिंग करायचा पहिला आणि आता त्याने रायडिंग पण स्टार्ट केली आहे. तर आता तो कोल्हापूरला आपल्याला भेटला आहे आणि आता आपण साताऱ्याला एक कॉफी प्यायलो आहे एकत्र, आणि आता आपण टुवर्ड्स पुरा करत नंतर मग मुंबईला येणार. तो दादरला राहतो, दादर म्हणजे माटुंग्याला राहतो. माटुंगा ना, हां, माटुंग्याला राहतो तो माटुंग्याला जाणार आहे आणि मी मालाडला जाणार आहे. तर चला आता पुढे आपण राईडला सुरुवात करूया. मित्रांनो, आत्ताच मी एक ॲक्सिडंट पाहिलं. त्याची बाईक होती, जावा होती, जावा 62. तर ना त्याचे फक्त सिंगल सीट बाईक होती, ना त्याचे मिरर होते ना अजून काही. तर आणि तो जवळजवळ रॅश ड्रायव्हिंग पण करत होता. त्याच्यामुळे कसं जर मागचं कोणी येतं आहे, कोणत्या स्पीडने येतं आहे, तुम्ही पुढे आहात, मागून कसं बाईक येते, कोणती कशी कार येते ते तुम्हाला कसं कळणार. त्यासाठी मिरर हे मस्ट आहेत बाईकसाठी. कोणतीही छोटी मोठी राईड असू देत, मिरर हे मस्ट आहेत. जर मिरर नसतील तर तुम्ही जजमेंट नाही घेऊ शकत मागच्या गाडीची. त्यामुळे मिरर ऑलवेज तुमच्या बाईकला लावा. ओके मित्रांनो, सातारा म्हटलं तर सर्वात फेमस म्हणजे अजिंक्यतारा आणि कंदी पेढे, सातारचे कंदी पेढे. तर आता आपण कंदी पेढे घेण्यासाठी ब्रेक घेतला, एक 5 मिनटं थांबलो. काका कंदी पेढेवाले, यांच्याकडे आम्ही कंदी पेढे घेतले, आतिशने आणि मी, आणि आता परत मुंबई. तर असा आपला प्रवास सुरू आहे. पावसाचं वातावरण दिसतंय थोडंसं, पण पाऊस लागेल असं काय वाटत नाही आहे.
लेट सी आता. होपफुली जर नाही लागलं तर बरं होईल. नाही जर नाही लागला तर लवकर पोचू, नाही लागला तर मग काय यायलाच लागणार आहेत, मग असं होणार आहे. हायवे तो एकदम छान दिसतोय. लेट सी आता हा कुठपर्यंत चांगला आहे. पुणे ते मुंबई जुना हायवे तर एकदम छानच आहे, त्याचा काही प्रश्नच नाही आहे. पण हा बेंगलोर हायवे तर खूप चांगलाच दिसतोय मला सगळीकडे. तर मित्रांनो, हा आहे खांबटकी बोगदा. वाव, सीन खूप भारी दिसतोय. सूर्यास्त होत चाललाय. भारी वाटतंय. लेट्स गो. मित्रांनो, हा कात्रजचा बोगदा आहे जो पुणे शहराला लागूनच आहे. मित्रांनो, रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजलेत आणि मी आता उतरतोय लोणावळ्याचा घाट. अजून पोचलेलो नाही आहे मी, कारण पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक होतं ना की बाप रे बाप, कंटाळा आला त्या ट्रॅफिकचा. सर्वच चाकरमाने एकाच दिवशी निघाले, कारण उद्या मंडे आहे. उद्या मंडेपासून सर्वांना कामाला जायचं असणार मे बी. हां, त्यामुळे सर्वच लोक एकाच दिवशी निघाले. मित्रांनो, या सुंदर निसर्गरम्य गोड आठवणी घेऊन मी घरी परतलो. घरी मी रात्री 12 वाजता पोहोचलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका भटकंती राईडमध्ये. धन्यवाद.